आज पारस या ठिकाणी उपोषण मंडपाला भेट या ठिकाणी दिली आहे। या ठिकाणी पारस गाववासियांची जी मागणी आहे की या ठिकाणी 250 मेगावॅटचे 2 औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प या ठिकाणी आहे आणि अजून या ठिकाणी अतिरिक्त त्याचं एक्सटेन्शन जे व्हायला पाहिजे होतं ते औष्णिक विद्युत केंद्राचंच या ठिकाणी एक्सटेन्शन व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्याऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प करण्याचा या ठिकाणी विचार सरकार करत आहे। त्या दृष्टिकोनातनं त्यांचं या ठिकाणी जे काही आहे प्लॅनिंग ते सुरू आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी पारसवासियांचा त्याला विरोध आहे। त्याचं कारण आहे की हे जर झालं तर या ठिकाणी जेवढा काही रोजगार आहे, अनेक कुटुंब या ठिकाणी आज त्यांना या ठिकाणी रोजगार आहे। या ठिकाणी त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या ज्या शेतजमिनी होत्या त्या शेतजमिनी या औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पासाठी आरक्षित किंवा दिलेल्या होत्या। त्या अतिशय कमी भावामध्ये यांनी दिल्या होत्या, जेणेकरून आपलं आणि आपल्या कुटुंबियांना कुठंतरी काम मिळेल या विचारधारेतून त्यांनी या जमिनी त्या काळात दिलेल्या आहे। त्यामुळे गावकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे की एक्सटेन्शन जरी झालं तरी ते औष्णिक विद्युत केंद्राचंच व्हावं, त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये याकरिता आज गाववाले या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि निश्चित त्यांची ही जी काही भावना आहे ती अतिशय योग्य आहे। कारण आज आपण पाहतो, पहिलेच आज बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे। आज आमचा महाराष्ट्रामध्ये विशेषतः करून या पश्चिम विदर्भामध्ये आपला जो तरुण आहे त्या तरुणाच्या आज हाताला काम नाही आहे आणि आज या ठिकाणी काम आहे, परंतु त्यामध्येही सरकार अशा पद्धतीचं जर प्लॅनिंग करत असेल तर निश्चित पश्चिम विदर्भामध्ये हा एक अनेक वर्षापासून सुरू असलेला जो प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये आज 1000, 1500, 2000 लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो आहे, तर त्यांनासुद्धा उपासमारीची वेळ त्यांच्यावर येईल म्हणून याकरता हे आंदोलन सुरू आहे। आणि निश्चित या पश्चिम विदर्भाचा मी आमदार पदवीधर आमदार असल्याने युवकांच्या हाताला काम असलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं माझं काम आहे। त्यामुळे ही भावना सरकारसमोर ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल। मी या ठिकाणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न सरकारसमोर मांडेल आणि निश्चित हा प्रकल्प याचं एक्सटेन्शन औष्णिक वीज प्रकल्पामध्येच व्हावं याचा पुरेपूर मी या ठिकाणी प्रयत्न करेल।